नमस्कार पाहुणे मंडळींनो, माझे पूर्ण नाव खुशी मारुती बोरकर। मी इयत्ता 7वी मध्ये शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा भिवगिरकी असे आहे, तालुका अर्जुनी मोरगाव, जिल्हा गोंदिया। मी तुमच्या समोर आज एक पात्री नाटक सादर करीत आहे। नाटकीचे बोल आहे, होय मी सावित्री बोलते। ओळखलात मला? होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते। एरवी मी बोललेही नसते, पण तुम्ही माझ्या विचारांचं फटून क्रीज केले। तुम्ही त्या चक्क मला देवी बनवून फोटोमध्ये फ्रेम केले। जमेल तेव्हा जमेल तसं तुम्ही माझ्या सोयीनुसार कौतुकही करता, पण दुःख मात्र याचे तुम्ही मला गृहीत धरता। याचाच राग आज तुमच्या समोर खोलतोय। होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते। कुऱ्हाडीचा दांडा कोणताच काळ, कुऱ्हाडीचा दांडा कोणताच काळ बाबा, सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्या। जे मला वारसे सांगायचे ते आज बेईमान झाल्या। असं होईल मला कुठे माहीत, मला कुठे पुढचे दिसले होते। एका वेगळ्या जगासाठी शिव्याशाप दगडांसोबत सेनही सोसले होते। तुमच्या शब्दात सांगायचे तर रात्रंदिवस घासले होते। आज मी कसले घाव झेलते। होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते। आम्ही तुमच्यासाठी शाळा काढल्या, ही कोणती उपकाराची भाषा नाही। आजच्या या बाजार समाजसेवेसारखा हा पेंट माझा करदाशे नाही। आम्ही विसरलो होतो, आम्ही कित्येक विष पचवले आहे। हल्ली मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्मानाला दिवचले आहे। म्हणून तुमच्या बैराकानी मी गराने घालते। होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते। माय माऊलीनो, लेखी गाडीनो, तुम्ही शिकल्यात, सवरल्यात, पण विकृत स्त्री मुक्तीच्या प्रत्येक कहाण्या झाल्यात। माझा वारसा सांगून स्वार्थासाठी राबतात आणि गर्भातला सावित्रीचा गळा गर्भातच दाबतात। म्हणून तुमच्या या संतापापुढे मी बेपाट बोलते। होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते। आज तुम्हाला काही सुद्धा सुचायचे नाही, आज तुम्हाला काही सुद्धा सुचायचे नाही। शाळा काढताना जे काढी दे ते काढी दे, शाळा काढताना जे काढी दे ते काढी दे। तुम्ही त्या काढीत बसायचं नाही, तुम्ही फक्त पोरगामीचं करावसा घ्यायला पाहिजे। एखादा यशवंत शोधून त्याला आधार द्यायला पाहिजे। म्हणूनच तुमच्या या डोळ्यात मी झणझणीत अंजन घालते। होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते। माझी खरी लेखणी जी असत्यामुळे झुकत नाही, माझी खरी लेखणी जी असत्यामुळे झुकत नाही, ती कोणत्याही बुवा बाबाकडे आंधळपणाने माथा टेकीत नाही, ती कोणत्याही बुवा बाबाकडे आंधळपणाने माथा टेकीत नाही। आमच्याच मातीत आमच्याच लोकांकडून तुझा भाव बघावा लागला। माझा फोटो काढण्यासाठी सरकारी GR काढावा लागला। आपल्या सोयीचं नसलं का कोणी विचारा काढणार। समाजासाठी काही करायचं म्हटलं का आपल्या पोटात कोण आहे। सावित्री शिवाय ज्योतिबा, ज्योतिबा शिवाय सावित्री, एकटे दुखण्यामध्ये नेता येणार नाही। विचारांची ही घोटी प्रत्येक सुनांना लागावी। म्हणूनच लेकींनो, होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते। मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते। धन्यवाद।